28 जानेवारी अजित पवार यांच्यावर काळाने घाला घातला। काल मुंबईमधून अजित पवार हे बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सभेसाठी निघाले। बारामतीत पोचता त्यांचा विमान अपघात झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर आज अजितदादांवर अंतिम संस्कार हे बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान मैदान या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते। या प्रसंगी या बारामतीमध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही जनसमुदाय एकवटला होता। एकच वादा, एकच वादा, अरे कोण चला रे, कोण चला। आपल्या लाडक्या आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला प्रचंड जनसमुदाय दादांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार एंटीना वर कर ना ते। पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण। सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपल्या लाडक्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सहकार्याला अखेरचा निरोप देतात। सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात। त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत, यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, यानंतर राहुलजी नॉर्वेकर,
कल्याण श्री एकनाथजी शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. त्यानंतर राहुलजी नार्वेकर. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. एकच वादा, एकच वादा.